नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहत आहोत। पहा, राज्य शासनाच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना आता थेट पैसे दिले जाणार आहेत। बरोबर ऐकलं आहे तुम्ही। पहा, पैसे वाटप करण्यात येणार आहेत। कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप करण्यात येणार आहे, कोणत्या रेशन कार्ड धारकांना हे पैसे मिळणार आहेत, शासन निर्णय सविस्तर आलेला आहे। शासन निर्णयासंदर्भातली माहिती जाणून घेऊया। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला इथून पुढे पाहण्यास मिळेल। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया कोणत्या रेशन कार्ड धारकांना मिळणार आहेत पैसे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे हे वाटप, काय सांगत आहे शासन निर्णय। स्क्रीनवरती पाहू शकता, महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अंतर्गत एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे। दिनांक 18 मार्चचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयानुसार थेट DBT अंतर्गत 14 जिल्ह्यातील लाभार्थ्यांना रेशन कार्ड लाभार्थ्यांना निधी वितरित केला जाणार आहे। पाहू शकता स्क्रीनवरती तुमच्या समोरच हा GR आहे। 14 जिल्ह्यातील केशरी रेशन कार्ड धारक जे शेतकरी आहेत त्या शेतकरी बांधवांना या शासन निर्णयानुसार निधी वितरित करण्यात येणार आहे। आता किती निधी मिळणार आहे, कोणकोणते जिल्हे आहेत, माहिती पुढे सविस्तर पहा, व्हिडिओ स्किप करू नका। तर पाहू शकता स्क्रीनवरती या शासन निर्णयानुसार माहिती देण्यात आलेली आहे। कोणकोणत्या शेतकरी बांधवांना हा निधी वितरित केली जाणार आहे, तर मागणी क्रमांक M2 मुख्य लेखा शीर्षकाखाली 2408 अन्न साठवण व वखार 1 अन्न 101 प्रमाण व पुरवठा कंसात 3 प्रमाण वितरण नियंत्रित किंमत नियंत्रण शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील 14 जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी पहा, जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना धान्याऐवजी थेट रक्कम दिली जाणार आहे। जर तुम्ही पाहिलं नसेल स्क्रीनवरती तर पहा, इथं उल्लेख केलेला आहे, धान्याऐवजी थेट रक्कम दिली जाणार आहे। ह्या रकमेचं हस्तांतरण करण्यात येणार आहे आणि हे अर्थसहाय्य लेखा शीर्षकाखाली मंजूर करण्यात आलेला आहे। खूप मोठ्या प्रमाणातला हा निधी असणार आहे। प्रति किती तुम्हाला हे रक्कम दिली जाणार आहे या संदर्भातली सुद्धा माहिती या GR मध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे। खूप मोठा आकडा आहे पहा, आणि या आकड्यानुसार 145 कोटी व मागील वितरित निधीपैकी शिल्लक निधी किती 50,17,335 असा एकूण 145 कोटी 50,17,350 इतका निधी लेखा कार्यालयातून आर्थिक वर्ष 2025-26 सुधारित ज्यानुसार मंजूर करण्यात आलेला असून आता हा निधी बँक खात्यामध्ये DBT लिंक बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे। शेतकऱ्यांसाठी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा निधी या ठिकाणी वितरित केला जाणार आहे। पाहू शकता कोणकोणते जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत याची देखील सविस्तर माहिती इथं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना हा निधी वितरित केला जाणार आहे। पाहू शकता पहिला जिल्हा अकोला, त्यानंतर अमरावती, बीड, बुलढाणा, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ अशा एकूण 14 जिल्ह्यांसाठीचा हा निधी आहे। 145 कोटी 50,17,335 इतका निधी देण्यात येणार आहे। पहा, धान्याऐवजी थेट रक्कम दिली जाणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती लाभार्थी आहेत, कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी देण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे। तर अतिशय मोठा निर्णय आहे हा। पहा, रेशन कार्ड धारकांना रेशन कार्ड म्हणजे रेशन धान्याऐवजी पैसे दिले जाणार आहेत।